दल उंबरलीकरांचं मनापासून आभार आणि उंबरली चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करून वळूयात आपण या पुढच्या सामन्याकडे। एका बाजूला जयनुमा निळजे सायरा 11 जयनुमा निळजे, तर दुसऱ्या बाजूला एसबी प्रतिष्ठान सतरंगी स्पोर्ट्स एदुटणे बी। नुकतंच निळजेचे उद्योगपती दत्ताशेठ पाटील यांचे आगमन, सर्वांचं सहर्ष स्वागत करून या मॅचच्या दिशेने जाऊयात। इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। सचिन कान आजदेचे यांचे आगमन झालेलं आहे, सहर्ष स्वागत। दत्ताशेठ पाटील निळजे यांचे आगमन, सहर्ष स्वागत। आणि जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा निळजेकरांसाठी कॅश प्राइज असतं। स्वर्गीय शिवंताई पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ताशेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1111 रुपयांचा कॅश प्राइज आहे। आणि जशा मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा ऐकूयात आवाज भिवंडीचा, सरवलीचा, नवोदित पण दर्जेदार विशालजी पाटील यांचा। थँक्यू। थँक्यू सो मच करणजी काळन सर। वेलकम बॅक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर 40+ तसेच सुखदेवजी पाटील साहेब आणि लालचंदजी पाटील साहेबांचा विद्यमानातून आणि स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात। स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व तसेच स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2026 आणि आणखीन एक चांगली बॅटल पाहायला मिळणार। टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे बी आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार टीम स्कायरा 11 जय हनुमान निळजे। सामन्याला सुरुवात होत आहे। दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा आणि अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली बॅटल या सेशन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला तर बीट केलं। बॉल दरम्यान आता डीप पॉइंटला चाललाय खरा आणि चान्स नाहीये फिल्डरला। पहिलाच बॉल आणि पहिला चौकार, 4। वेदांशु उमेश भोईर वेहळेगाव जे दत्ताशेठ पाटील साहेबांचे भाचे आहेत त्यांच्याकडनं टीम निळजेला विकेट हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज असेल। स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला अगदी पहिल्याच बॉलवरती। बॅटर प्रदीप काळन यांचा बॅटमधना चौकार आला। आता ऑन साइडला फटका खेचून मारलाय, तिथेही कोणताही फिल्डर नाही आणि हा बॉल देखील वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4। पाटील साहेब जे दुडणेच आहेत त्यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आला। नक्कीच ते देखील या क्षणाला या सामन्याचा आनंद घेतच असतील, त्यांचे आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया। बॉल हवेमध्ये बट फिल्डर डीपला कव्हरला उभे आहेत आणि दॅट्स वाय झेलची कोणतीही शक्यता नाही आहे। सिंगल कंप्लीट केली जाईल। स्कोर कार्ड आता पुढे जातोय, स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला।
एक विनंती असेल की प्लीज जे रॅलिंगवरती काही प्रेक्षक बसले ठीक आमच्या समोर, प्लीज तिथे कोणी बसू नका, पडद्याच्या मागे आपण उभे राहा, ही विनंती असेल. फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर येत आहेत, बट तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे स्कोर कार्ड पुढे जातो आहे. 10 ऑन द बोर्ड. आणि फर्स्ट ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि ज्या प्रकारे मी उल्लेखही याआधी केला की आजच्या नाईटमधली सर्वोत्तम बॅटल नक्कीच ही होऊ शकते, कारण या सीझनमध्ये दोन्ही टीम्स चांगल्या टचमध्ये चांगला खेळही करतात, त्यामुळे अपेक्षाही तितक्या जास्त या दोन्ही टीम्सकडून आहेत की प्रेक्षकांना एक क्लोज एन्काउंटर या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, नितेश स्वतः धावतोय, आलाय आणि कॅच पकडली जाईल. कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये हा पहिला झटका दरम्यान लागलाय टीम हेदुडे बीला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर रोहित पाटील आता क्रमांक 3 वरती दाखल होतं. भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांची आज उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे, कारण जबरदस्त स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे तर समस्त ठाणे जिल्ह्यामध्ये होतं, कारण नाईट सेशनचं क्रिकेट एक जबरदस्त आयोजन. आणि आज ज्याही कॅप्टनने ओपिनियनमध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा स्पर्धेविषयी विचारण्यात आलं तेव्हा प्रत्येकाने हाच उल्लेख केला की जसं क्रीडांगणामध्ये आलो हे डेकोरेशन पाहिलं फार आनंद झाला, कारण जबरदस्त आयोजन. आणि जेव्हा आयोजनाचा लेवल हाय स्टँडर्डचा असतो ना तेव्हा त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची मजा एक वेगळी असते. आणि जबरदस्त आयोजन नियोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात, सर्वांनी सुखदेवजी पाटील साहेब, तसेच सर्वांनी लालचंदजी पाटील साहेब आणि खंबीर साथ ज्यांची लागली. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर आणि 40+. सेकंड ओव्हर आता या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. बॉलिंग मार्कवरती बॉलर करण पाटील. रोहित क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आला. धीरज अजून देखील क्रीजवरती जे देखील ओपनिंगला आले होते. आणि या क्षणाला टीम हेदुडनेला पार्टनरशिप हवी आणि आजच उत्तर शिवच्या स्पर्धेमध्ये रनर्स अप राखली टीम हेदुडने बी. आणि आजच एक मैदान तर ते गाजूनच झालेत. आणि या क्षणाला इथेही तो त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल की या सत्रामध्ये आपल्याला आपला सर्वोत्तम खेळ करायचा. चला वेळ जास्त चालला, टीम नीळज आहे. दुसरं षटक करण पाटील. करणचा पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि इथे पहा झाली मिस्टेक. जे फिल्डर पॉइंटला उभे होते त्यांच्याकडनं मिस्टेक आणि त्या जोरावरती मिळतील या 4. आणि महत्त्वाची हीच गोष्ट राहते की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही इनफिल्डमध्ये फील्ड करत असता, स्पेशली पॉवर प्लेमध्ये, तेव्हा तुमचं प्रॉपर लक्ष असलं पाहिजे की बॉल कुठे जातो आणि त्या प्रकारे तुम्हाला रिॲक्ट करायचं असतं. बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आता आलेत आणि कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. कटर टाकला होता आणि फसवलं बॅटरला. धीरज पाटील च्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला दुसरा. विकेट आणखीन एक आणि विकेट सोबत अडचणी देखील वाढतात टीम हेदुडने बी टीम समोर. बिकॉज
या क्षणाला पार्टनरशिप महत्त्वाची राहणार आहे आणि स्पेशली आपण जर स्कायरा 11 जॉन वन निळजे टीमचा विचार केला तर नो डाऊट या सीझनमध्ये ते जबरदस्त खेळतात आणि स्पेशली आई गावदेवी चषक आपण घेसर पाहिला त्या स्पर्धेची चॅम्पियन टीम राखली होती टीम स्कायरा 11 जहनुमान निळज आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी या टीमला आपण कधीच कमी लेखू शकत नाही आहे कारण हा संघ जेव्हाही खेळतो तेव्हा आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं टीमवर्क त्यांचा जबरदस्त असतो एकजुटीने खेळतात मिळून खेळतात आणि मिळून खेळल्यानंतर नेहमीच चांगला खेळ होतो हे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलं क्रमांक 4 भूषण पहिलाच बॉल उडवला स्टँड अँड डिलिव्हर बट फिल्डर येत आहेत लॉंग ऑफला आणि अखेरता घडलं काय आणि चेक करायचं अंपायर्स या चेक केलं जाईल तिसरे पंच जोडले जातील बाउंड्री चेक करायची आहे कारण बॉल अगदी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला जसा पोहोचला तिथे फिल्डरकडनं मिस्टेक झाली बॉल अगदी पडल्यानंतर उसळला आणि बाउंड्रीच्या दिशेने गेला होता तर तिथे एक्झॅक्टली बॉल फील्ड करत असताना कोणती मिस्टेक घडली का फिल्डरकडून तेच पाहिलं जाईल आणि बाउंड्री 4 मिळतील मिस्टेक घडली फिल्डरकडून तिथे आणि तेच वाटलेही होतं आणि त्या अनुषंगाने अंपायर्सने देखील क्विकली तिसऱ्या पंचाची मागणी याचसाठी केली होती कारण फार डाऊटफुल होतं कारण अगदी क्लोज उभे होते आणि बाउंड्री लाईनचा अगदी बाहेर जाऊन तो बॉल फील्ड केला ते तिथे पाहायला मिळालं आणि बघा जे लाईटचे पोल आहेत बाउंड्रीचा आत त्याला जर बॉल डायरेक्टली लागला तर 6 मिळणार आहेत ही देखील गोष्ट लक्षात ठेवा नेक्स्ट बॉल आता बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं पडल्यानंतर बॉल अतिरिक्त राईज झाला फर्स्ट ऑफ ऑल जर आपण विचार केला बॅटर फ्रंटफूटवरती कमिट झाले होते देन विचार केला की स्क्वेअर कट खेळूया बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे डॉट बॉल दरम्यान येतोय लगातारचे 3 षटकार अथवा 3 चौकार जर हेदुडने बी टीमचा कोणताही बॅटरचा बॅटमधनं येतात जितदादा काळन आणि जयेंद्रदादा काळन यांच्या वतीनं 3000 रुपयाचं रोख पारितोषिक दरम्यान देण्यात येईल डॉट बॉल दरम्यान येतोय आणि या क्षणाला या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ज्या प्रकारे बॉलिंग आतापर्यंत झाली 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये नक्कीच आहेत बट त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं जी बॉलिंग झालेली आहे एक विकेटही आहे आणि त्यासोबत 2 निर्धावही आलेत नेक्स्ट बॉल आता मिस टायमिंग आणि स्वतः विकेट किपर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल विकेट मिळेल आणि धक्का हा लागला आता तिसरा आणि या क्षणाला आपण हेच म्हणूया की टीम हेदुडने बी इन बिग बिग ट्रबल 1 मोर विकेट डाऊन मध्ये ज्या प्रकारे स्टार्ट मिळवायचा होता त्या प्रकारे स्टार्ट नाहीच कारण 18 आणि त्यासोबत 3 विकेटही गेलेत न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर विकी पाटील आता क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात पण या क्षणाला आता जबाबदारी जास्त वाढली आहे रोहित पाटीलच्या खांद्यांवरती
कारण हा महत्त्वपूर्ण बॅटर या बॅटिंग क्रमामधला आणि त्याची बॅट चालणं या क्षणाला महत्त्वाचं झालं टीम हिदुडण्यासाठी. कारण इथे रोहित जर खेळला तर आपण असं म्हणूया की नो डाऊट या फर्स्ट हाफमध्ये एक चांगला टोटल, एक फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला टीम हिदुडणे बी बनवताना दिसेल. पण रोहितची विकेट जर इथे लवकर काढली टीम निळजेने तर त्यांच्यासाठी कार्य सोपं होऊ शकतो या फर्स्ट हाफमध्ये. नितेश आला, पहिलाच बॉल ग्लान्स करत असताना बॉल मागे चालला, फाईन लेगला बॉल स्टॉप केला जातो. लेग बाईज ची सिंगल दरम्यान मिळेल. पण या क्षणाला पहिलाच बॉल फेस करत असताना कुठेतरी असं वाटलं की डिफेन्सिव्ह अप्रोच दिसतो रोहित पाटीलच्या बॅटिंगमध्ये. कारण बघा क्रिकेटच्या खेळामध्ये अडचणी समस्या तर येणारच आहेत, चॅलेंजेस येणारच आहेत. कोणतीही मॅच तुमच्यासाठी अशी नसणार आहे जिच्यामध्ये चॅलेंजेस नसतील. पण एक खेळाडू म्हणून प्रामुख्याने तुमचा माइंडसेट नेहमी असाच असायला हवा आहे की मी माझा नॅचरल खेळ करेन. कारण कधी कधी तुम्ही नॅचरल गेम बाजूला ठेवून परिस्थितीनुसार जेव्हा ना स्वतःला दबावामध्ये टाकून खेळताना तेव्हा मिस्टेक घडतात. आता लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, बॅकफूटवरती जाऊन फटका खेळलेत. बॉल आता डीप कव्हरला चालला, चांगली फिल्डिंग, बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. ती शेवटच्या मोमेंटला हा फटका एक्झिक्यूट केला बॅटरने. कारण असं वाटलं नव्हतं की फर्स्ट ऑफ ऑल कमिटेड होते फ्रंट फूटवरती, बट स्ट्रोक ज्या प्रकारे खेळलं प्रॉपर खेळलं. आणखीन जर प्रॉपर टायमिंग असती आणि फटक्यामागे थोडी ताकद असती डेफिनेटली 4 देखील मिळू शकले असता. कारण कव्हरचा फिल्डर इनफिल्डमध्ये आहे आणि एक फिल्डर जर आपण पाहिलं तर डीप पॉइंटला देखील आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, आता चेंज ऑफ द पेस, डिफेन्सिव्हरित्या खेळलेत. आता हे डॉट बॉल दरम्यान येतो. बट या क्षणाला होनेस्टली मी हेच म्हणेन की हा जो डिफेन्सिव्ह अप्रोच आहे ना कुठेतरी तुमच्या क्षमतांना मागे टाकतो. कारण कधी कधी डिफेन्सिव्ह हा माइंडसेट क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला, डिफेन्सिव्ह अप्रोच ना मित्रांनो नेहमीच तुमची जी अबिलिटी स्ट्रेंथ आहे ना त्याला मागे टाकते. दॅट्स वाय कधीही तुमचा जी अबिलिटी आणि स्ट्रेंथ आहे ना त्यावरती खेळण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे. बट यावेळेस यू मिस, बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. आणखीन एक झटका, 4था धक्का लागलाय आणि या पहिल्या सत्रामध्ये निलजे टीम ड्रायव्हिंग सीटवरती. कारण अवघ्या 21 धावेंवरती आता 4था बॅटर डगआउटच्या दिशेने. चार धक्के लागलेत. आता क्रमांक 6 वरती पर्यायच नव्हता. या क्षणाला यशला यावंच लागलं. क्रमांक 6 वरती यश काळन बॅटिंग करण्याकरिता आला. सध्याच्या घडीला जर आपण घड्याळामध्ये पाकले तर 10:10 बट जर आपण हिदुडणे बी टीमच्या 12 मॅनचा कडे पाकले तर त्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत. कारण विकेट 4 गेलेत आणि रन्स फक्त 21 आहेत. बट स्टील मी अजूनही म्हणेन की या जोडीमध्ये तो दमखम आहे की या परिस्थितीमधनंही आपल्या टीमला एक चांगल्या टोटलपर्यंत ते नेऊ शकतात. बट जे मी सांगितलं की स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथला बॅक करणं, त्याच्यावरती थोडा ट्रस्ट दाखवणं हे महत्त्वाचं. पहिलाच बॉल, बॅटचं फक्त फेस ओपन केलं, बॉलरचा पेसचा वापर केला. बॉल दरम्यान आता बॅकवर्ड पॉईंटला चालला, फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 3 मिळतील आणि या 3 रनच्या साह्यानं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 24 ऑन द बोर्ड. आणि अजूनही या ओव्हरमध्ये एक चेंडू बाकी आहे. बट नितेश पाटीलचा हा 2 ओव्हरचा स्पेल त्याचा टीमला ना या मॅचमध्ये फार पुढे घेऊन गेला. कारण 2 ओव्हरचा स्पेल त्यामध्ये 11 बॉल नितेशने टाकलेत आणि त्यामध्ये फक्त 15 दिलेत आणि 2 विकेटही काढलेत. आणि त्यांच्यासाठी पर विकेटसाठी 500चा कॅश प्राईज देखील होतं आणि 2 विकेट आलेत. 1000 रुपये तर मिळणार आहेत, पण त्यासोबत आणखीन एक बॉल बाकी आहे. पण या क्षणाला पार्टनरशिप हवी आहे टीम हिदुडणे बीला. कारण इथे जर पार्टनरशिप बनेल तर या फर्स्ट हाफमध्ये एक फायटिंग टोटल बनवला जाऊ शकतो. शेवटचा बॉल आहे ओव्हरमधला. आता पॅनवरती फुल टॉस होता, ग्लान्स केला, फक्त दिशा दिली आहे आणि बॉल चाललाय लॉंग लेगला. खेळता प्रयत्न चांगले केले पण तरी सुद्धा झाली आहे मिस्टेक आणि मिळतील या 4. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा अखेरता 28
लॉस ऑफ 4 विकेट्स टीम हेदुडनबी. आणि आता एक शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल या इनिंगला सुरुवात. पण तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. हार्दिक स्वागत. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आणि या फर्स्ट इनिंगमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 ओव्हरचा खेळ झाला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण जर स्कोर कार्ड पाहिला 28 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुडनबी. आणि आज ते साईनाथ भोईर प्रतिष्ठान या नावाने खेळतात. या टीमचे पुरस्कर्ते गणेश पंडित पाटील साहेब जे हेदुडनेचे एक यशस्वी उद्योजक आहेत. पण या क्षणाला टीम थोडी अडचणीमध्ये आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडू बाकी आहेत आणि त्या 12मध्ये या क्षणाला मी म्हणेन की 20 ते 25 आणखीन जर येतात तरीसुद्धा 50-55 पर्यंत जर पोहोचली टीम हेदुडनबी तर तो देखील एक चांगला आकडा आहे या सेशनमध्ये फाईट करण्यासाठी. आणि त्याची जबाबदारी या दोन्ही बॅटर्सच्या खांद्यांवरती. नेक्स्ट मॅच मी टॉससाठी आताच इन्व्हाइट करतो टीम गौरीपाडा आणि नारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला आपण टॉससाठी लवकरात लवकर पोहोचा. 4th ओव्हर बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. केतन पाटील आलेत या 4th ओव्हरमध्ये. 3 ओव्हरच्या खेळामध्ये नितेश पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल चांगलाच लागला जिथे 2 इम्पॉर्टंट विकेटही त्याने काढले. आता केतन आला 4th ओव्हरमध्ये. समोर यश काळन. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता पण बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल नाही सुरुवात या ओव्हरची. आता एक डॉट बॉल देखील दबाव बनवतोय बॅटर्सवरती कारण या क्षणाला मोठे फटके हवेच आहेत टीम हेदुडनबीला. हेलिकॉप्टरच उडवायचा होता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच झालं नाहीये. महत्त्वाची गोष्ट ही राहते की हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याकरिता तुम्हाला बॉलच्या रीचपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं होतं. पण बॉलच्या रीचपर्यंत तिथं यश पोहोचलेच नाही आहे तेही आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल नाही सुरुवात या ओव्हरची. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले जे ठेवण्यात आलेले आहेत या ओव्हरसाठी काऊ फेसला एक फिल्डर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आहे. त्याप्रमाणे डीप कव्हरला एक फिल्डर आपल्याला डीप स्क्वेअर लेगला देखील पाहायला मिळतोय. आता स्विच हिटचा फटका खेळायचा होता आणि इथेही मिस्टेक झाली. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन फार मॅटर करतो डेथ ओव्हरमध्ये स्पेशली. आणि या क्षणाला शॉर्ट सिलेक्शनमध्ये वारंवार मिस्टेक होतात. कारण हा बॉलही जर आपण पाहिलं ॲक्शन रिप्ले देखील दाखवला जातो. कदाचित जर वेट करून खेळले असते बॅकफूटवरती जाऊन खेळले असते तर पॉईंट देखील इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड देखील इनफिल्डमध्ये तिथे फायदा मिळू शकला असता. पण इथेही आता शॉर्ट सिलेक्शनमध्ये मिस्टेक. दॅट्स वाय आणखीन एक डॉट बॉल येतो. कारण मोठे फटके खेळण्याकरिता तुमचा फुटवर्क आणि योग्य फटक्याची निवड हे महत्त्वाचं राहतं. पण इथे आता मिस्टेक होत आहेत पण अजूनही खेळ भरपूर बाकी आहे. आता फुल टॉस बट मिस्टायमिंग लॉंग ऑफ येतात. कॅच पकडली जाईल. जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट केली प्रितेश पाटीलने. धक्का आता लागला 5वा. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट केली प्रितेशने. आता न्यू मॅन इन ॲट नंबर 7 बॅटर सार्थक काळन आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 7 वरती आलेत.
पण या क्षणाला हेदुडने बी टीम अडकली आहे, गाडी थांबली आहे. पण या क्षणाला ॲक्सिलरेटरवरती आता पाय कोण टाकेल आणि कोणता बॅटर या क्षणाला त्यांचा टीमला एक चांगल्या टोटलपर्यंत नेईल, हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा होतोय. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये केतन पाटीलचं षटक, आतापर्यंत रन झाली नाही. 4 बॉल डिलिव्हर केलेत केतनने आणि त्यामध्ये 1 विकेट आणि एकही रन आली नाही आहे. शॉर्ट सिलेक्शन बघा, जर यशने जे खऱ्या अर्थाने जे 3 बॉल खेळलं त्याचं आपण जर ॲक्शन रिप्ले पाहिलं, पहिला बॉल कदाचित स्ट्रेट बॅटने खेळले असते बेटर रिझल्ट होता, दुसरा बॉल बॅकफूटवरती खेळले असते तिथे बेटर रिझल्ट मिळाला असता. म्हणून तर सातत्याने आपण शॉर्ट सिलेक्शनचा उल्लेख करतोय आणि याही क्षणाला मिस्टेक, प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल येतोय रोहित नाखुश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. कारण इथे सार्थकने हा देखील विचार करायला हवा होता की सोबत बॅटिंग कोण करतो, रोहित जो आपल्या टीमचा प्रमुख बॅटर आहे, त्याला आपण स्ट्राईकही देऊ शकलो असतो सिंगल घेऊन, त्याचाही विचार सार्थकने केला नाही. आणि दॅट्स वाय 2 डॉट बॉल त्याच्याकडे नाही आलेत. आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी, आता दुसरं मेडन ओव्हर असं रात्रीमध्ये पाहायला मिळेल का? 5 बॉल टाकलेत, 1 विकेटही आली आणि एकही धाव दिली नाहीये. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस आला. मागे बॉल फील्ड होतो, आता सिंगल घेतली आहे, बट सिंगल का घेतली हा प्रश्न मलाही निर्माण होतो. रिव्ह्यूची मागणी जरूर रोहितने केलेली आहे, चेक केलं जाईल, बट कदाचित नकारू शकला असता सिंगलसाठी, स्ट्राईक ठेवू शकला असता स्वतःकडे लास्ट ओव्हरमध्ये. पण हा निर्णय आता कितपत योग्य ठरेल, कारण आता चेक तर केलं जातं, पाहिलं जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि खेळ समाप्त झाला. 4 ओव्हर्स, बट काय लाजवाब बॉलिंग केली केतन पाटीलनं. वेल बॉल केतन, फक्त एकच धाव 4th ओव्हरमध्ये. क्या बात आहे. ज्या क्षणाला बॅटर अगदी तक धरून होते की बॉल जसा पडेल आपण मोठ्या फटक्यांसाठी जाऊ, त्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव. जबरदस्त बॉलिंग. निलचे टीम, मला अजूनही आठवतं की आई गावदेवी चषक घेसर इथे जे ओपिनियन नितेश पाटीलने दिलं होतं की आमच्याकडे एक बॉलर शॉर्ट आहे, ते त्यांनी सांगितलं होतं. पण त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकी बॉलरने ना अगदी मनावरती ती गोष्ट घेतली की नितेश कसा म्हटला की बॉलर शॉर्ट आहे. आणि काय लाजवाब बॉलिंग त्या प्रत्येकी बॉलरने निलजे टीमच्या त्या स्पर्धेमध्ये केली. आणि याच गोष्टी असतात मित्रांनो, एखादी गोष्ट जोपर्यंत मनावरती लागत नाही ना, तोपर्यंत आपण ती गोष्ट सिरियसली देखील घेत नाही. आणि नितेशचा तो शब्द बॉलरचा प्रत्येकी मनावरती लागला आणि तेव्हापासून निलजे टीमचा प्रत्येकी बॉलर पहा, नितेशला सोडून प्रत्येकी बॉलरने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. विकेट हॅट्रिकसाठी वेदांशू उमेश भोईर वेगळे, जे दत्ताशेठ पाटील साहेबांचे भाचे आहेत, त्यांच्याकडनं 500चं कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकसाठी टीम निळजेला. आता संतोष आला, बट मोमेंटम लूज केला टीम हेदुडने बीने. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल पॅनवरती टाकायचा होता, रन घेण्याचा प्रयत्न. रोहितने आता स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, रनआउटची शक्यता होणार नाही आहे. वाईट तर आहेच, बट त्यासोबत 22ची सिंगलही कंप्लीट होईल. 1+1 मिळतील या 2 धावा. स्ट्राईक आता रोहितकडे. आणि एक्झॅक्टली तेच तर मी आधीही सांगत होतो की रोहितने स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला हवी, कारण नो डाऊट सार्थक देखील मोठे फटके खेळू शकतो. बट या क्षणाला जर आपण करंट फॉर्मचा विचार केला आणि सध्या सगळीला जर बॅटिंग युनिटमध्ये जर आपण हेदुडने बी टीमला पाहिलं तर रोहित पाटील नेहमी चांगलं कंट्रीब्युशन देतो, जबाबदारीने खेळतो. दॅट्स वाय त्याचं स्ट्रायकिंग एंडवरती थांबणे महत्त्वाचं राहिलं आणि आता तो स्ट्रायकिंग एंडवरती आला. कारण बघा, अवघ्या आतापर्यंत 4 ओव्हरच्या खेळामध्ये रोहित पाटील फक्त 2च बॉल खेळला आणि रोहित पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आला होता. कारण क्रिकेट इज अ टीम गेम.
अतिरिक्तने सुरुवात या ओव्हरची. आता फुल टॉस उडवलाय, फिल्डर लॉंग ऑफला येतात, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट, रोहित पाटीलची विकेट, धक्का. आता 6वा. बॅटिंग करण्याकरिता आणि पहिलाच बॉल त्याने देखील उडवला, बट मिस्टामिंग लॉंग ऑफ येत आहेत, कॅच पकडली जाईल. आणि आणखीन एक धक्का, 7वा धक्का लागला हे दुडणे बीला. त्यासोबत जर आपण विचार केला तर प्रितेशचा पाठलाग काय बॉल सोडत नाहीये. प्रितेश जिथे जातो तिथेच बॉल येतो आणि तिसरी कॅच त्याने पकडली. आणि बॉलर संतोष पाटील ऑन हॅट्रिक, हॅट्रिक कंप्लीट केली तर 500. हॅट्रिक बॉल, स्वीपचा फटका आला, बॉल दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला आणि चान्स नाहीये फिल्डरला. हॅट्रिक बॉल वरती हा जबरदस्त फटका आला, चौकार. चा फटका आला, चौकार येतोय आणि मच नीडेड बाउंड्री. कारण रन्सचा अकाल पडला होता, दुष्काळ पडला होता आणि त्यात नंतर हा चौकार येतोय. नेक्स्ट बॉल, आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता आणि आता बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो, लेग बायजच्या स्वरूपामध्ये मिळेल. सिंगल स्कोर कार्ड आता पुढे जातो या सिंगलच्या साख्याने. 36 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. यात नंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम गौरीपाडा आणि टीम नारिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्समध्ये क्विकली पोहोचा, कारण या इनिंगमध्ये आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36. नेक्स्ट बॉल, आता पॅन वरती लव शॉट, फिंगर अप, संतोष पाटील साठी आणखीन एक सफलता, धक्का. आता 8वा. पाटीलने देखील लाजवाब बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. संतोषने देखील 3 विकेट काढलेत आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे. प्लॅन मिस, येतो डॉट आणि जबरदस्त बॉलिंगच्या जोरावरती टीम निळजेने रिस्ट्रिक्ट केलं हे दुटने बीला 36 वरती. आणि 37चा चॅलेंज असेल टीम निळजे समोर. आणि आता आपण टॉसकडे वळणार आहोत, टीम गौरीपाडा आणि नारिवली अशी बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मग कॉईनचा एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर आणि दुसऱ्या बाजूला 40+. कॉल कोण करतो? रेग्युलर असा कॉल केला नारिवली टीमचा कॅप्टनने आणि रेग्युलर चालला टॉस नारिवलीने जिंकला. शाबाना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. काही चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टनसोबत आपण करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल थंड क्लायमेट आहे आणि ज्या प्रकारे खेळ आपण पाहिला रन्स बनता येते आणि मागील 2 सामने फिल्डिंग करणार आहेत आणि या सीझनमध्ये आतापर्यंत जितक्या स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात परफॉर्मन्स कसा राहिला आहे आतापर्यंत या सीझनमध्ये? परफॉर्मन्स चांगला आहे. आत्तापर्यंत आम्ही 60 ट्रॉफ्या जिंकल्या आहेत आणि आता इथे बघू आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि आणखीन एक गोष्ट मला विचारायची वाटते, जर आपण विचार केला कल्याण डोंबिवली परिसरात भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात, बट नाईट सेशनमध्ये ही स्पर्धा जेव्हा तू आलास हे डेकोरेशन पाहिलं, ज्या प्रकारे सजावट केली क्रीडांगणाची, हे नियोजन आयोजन पाहता काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आयोजन खूप छान आहे आणि या मैदानात उजेड खूप असतो, त्यामुळे आम्ही या मैदानात दरवर्षी एंट्री टाकतो. आणि स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे राहणार आहेत? फर्स्ट फिल्डिंग समोर गौरीपाडा टीम, या सीझनमध्ये कोणती मॅच झाली आहे का गौरीपाडाच्या अगेन्स्ट आधी? नाही, या सीझनला आम्ही पहिल्यांदा खेळतो गौरीपाडा विरुद्ध आणि स्ट्रॅटेजी चांगली आहे आमच्या टीमची सध्या. बेस्ट ऑफ लक टीम नारिवली. आणि टॉस कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की नारिवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. छेज होतील हे ऐकवण्याकरिता आवाज हे दुडणेचा करंजी काळन सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 पर्व, अर्थातच उंबारलीची नाईट स्पर्धा तिसरी रजनी आणि पहिल्या फेरीतील तिसरा सामनाच आपण एन्जॉय करत आहोत. मात्र यानंतरची जी मॅच आहे आजच्या पहिल्या फेरीतील जो शेवटचा सामना आहे, एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल साक्षीलवन गावदेवी नारिवली आणि दुसऱ्या बाजूला गौरी शंकर गौरीपाडा. टॉस नुकताच झालेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला विनंती आहे की आपला डगआउट चॉईस करा आणि तो अपोनंट टीमच्या कॅप्टनलाही सांगा, जेणेकरून ते देखील त्यांच्या डगआउट बॉक्समध्ये जातील. रेडी राहा दोन्ही टीम्स, आपापल्या डगआउटच्या दिशेने जाऊन थांबा. दोन्ही संघाने सूचना आहेत. गौरीपाडा आणि नारिवली या वेळात आपण सायरा 11 नितेशजी पाटील यांनी पॅक केलेला संघ आहे बुरदुलचे, जेव्हा निळचे, आणि दुसऱ्या बाजूला SB प्रतिष्ठान गणेशजी पाटील यांनी पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सतरंगी स्पोर्ट्स ए दुटणे. धावा आपण पहिल्या इनिंगकडे गेलो तर फक्त बनलेल्या आहेत त्या 36 झालेल्या आहेत आणि 37चं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर आले विशाल पवार आणि नितेश पाटील, आघाडीची पारंपरिक जोडी निळजेची. रोहित पाटील पहिल्या षटकामध्ये जरूर आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. माफक सावा निळजे समोर काही चेंजेस आपल्याला फिल्डिंगमध्ये पाहायला मिळतात. मात्र सूचना ह्याच असतील दोन्ही टीम्सला. मॅचला तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मिड ऑन 8 आणि ऑन साईडला मिड विकेट सोबत आपण डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ लाईफ फिल्डर पाहतोय. पहिला बॉल बॅक. मिड ऑनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा कोणत्याही प्रयत्न नाही आता होईल, जरूर करत होते दोघेही फील्ड बॅटर. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट झेपावला बॉलवरती, पुन्हा उचलून त्याने थ्रो केलाय. धाव तर पहिल्या बॉलवरती आली नाही. रिक्वायर्ड 107.40 आहे, तितकंसं मोठंच नाही, फक्त 7 धावा पर ओव्हर पाहिजेत निळजेला. आणि जे काही करायचं ते सध्या तरी सतरंगी स्पोर्ट्स एदुटणे बीचा बॉलर्सला करावं लागणार आहे. मॅचमध्ये 37 धावा डिफेंड करत असताना उडवलाय डाऊन दी ग्राउंड, साईड स्क्रीन समोर बॉल. पहिल्या टप्प्यावरती की डायरेक्ट गेलाय, अंपायरचा सिग्नल आलाय. 4 धावा.
फुल टॉस होता आणि थेट बॉल गेलाय पोल करत असताना स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर इथे आलाय चौकार. अटॅकिंग सुरुवात करतात नितेश पाटील. 37 धावांचा आव्हान आहे. मॅच लगेचच बदलली आहे. 27 बॉलमध्ये 29 धावांची जुनी गरज आहे जनुमान सायरा 11 निळजेला. स्लॉक स्वीपचा अटेम्प्ट होता. मागून विकेट किपर फार वेगाने आलेत मात्र तिकडे बॉल त्यांना पकडता आला नाही. अंपायरचा सिग्नल जरूर आला. एज होती. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 9 वरती. स्टार्ट भेटलेला आहे. 26 बॉल 28 धावांच्या मॅचमध्ये आता गरज असेल गौरीपाडाने. त्याचबरोबर टीम नारिवली टॉस विनिंग कॅप्टनला सूचना आहेत आपला डगआउट चॉईस करा आणि तिकडे जाऊन थांबा. दुसऱ्या टीमला सूचना आहेत तुम्ही दुसऱ्या डगआउट बॉक्सच्या दिशेने जाऊन थांबा. कोळेगावचे आशिष पाटील यांच्याकडून नितेशला प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज. ऑलरेडी 2 विकेटसाठी देखील 1000 रुपये जमा आहेत नितेशचे जे आशिष पाटील यांनी लावले होते. वेगाने बॉल एड्स घेऊन देन त्यानंतर आपण बघितला शरीरावरती नितेश ऑन साईडला टर्न करण्यात आला. स्क्वेअर लेगची मोठी गॅप. पॉवर प्ले सुरू आहे. सेकंड बाउन्स आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. तर 3 चौकारांसोबत धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा. बॉलर्स बॅक मिड ऑन कडे चाललाय. सिंगल इथे मिळणार आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या अर्थातच 14 धावा. 37 धावांच्या चेसमध्ये बॉल आणि बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या सायरा 11 जनुमा निळजेला बनवायच्या आहेत 23-23. फलकावरती 24 बॉल आणि 23 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. नारिवलीच्या कॅप्टनला विनंती आहे डगआउट चॉईस केलाय का आपण. जवळच आहे गौरीपाडा त्या बाजूचा डगआउट बॉक्स तुमचा आहे. तुम्हाला जावं लागेल तिकडे. नारिवली आपण रेडी राहा आणि गौरीपाडा यांच्यामध्ये पुढचा सामना आपण एन्जॉय करणार आहोत जो पहिल्या फेरीतील आजचा असेल तो चौथा सामना. पहिला बॉल यश. कमी गती अटेम्प्ट तर केलाय. फाईन लेग समोर पकडले कॅच आदेशने. 14 ला पहिला धक्का. विशाल पवार बाद. चौदाला पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॉल बाकी 23 आणि 23 बॉलमध्ये
या मॅचमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 जवान निर्जेला. अगोदर जरूर मला असं वाटलं साईरा आहे. 23 बॉल 23. नितेश दादा पाटील बुरदुलचे ज्यांनी पॅक केलेला संघ आहे. जवान निर्जे 4 विंडोजमध्ये सध्या तरी थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओम साई MTC. यश पुढचा बॉल फुल लेंथ आहे. बॉलच बॅक. लॉंग ऑफला फिल्डर जरूर आहेत. धाव एक तर कंप्लीट केले दोन्ही बॅटर्सने. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 15 वरती. बॉल बाकी आहेत 22 बॉलमध्ये धावा पाहिजेत 22 रन. बॉल इक्वेशन आहे. मॅच तितकीशी हार्ड नाही आणि मी पुन्हा एकदा म्हणेन जे काय करायचं ते करायचं आहे. एदुटणेचा बॉल असला अन्यथा ही मॅच जसं आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं संदप समोर संदपने तेवढंच लक्ष बनवलं होतं आणि फार लवकर त्या धावा बनवल्या होत्या. खोणी सी टीमने धावसंख्येला चेस करत असताना पहिला विजय मिळवला. आता एदुटणे बीच अगेन्स्ट निर्जय संघ खेळतोय. बॅकफुट पंच शॉर्ट कव्हरला फिल्डर त्याचा वरतून बॉल चाललाय. नो चान्स. सीमा पार. चौकार. धावांची आता गरज. 19 वरती धावसंख्या पोहोचली आहे. बोल केला परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. स्क्वेअर लेगचा बाहेर थेट आमच्या संगीत कक्षामध्ये 6 धावा वाजवाडीचे. होल टॉस आहे. इथे अटेम्प्ट केलाय. टायमिंग आणि बॉल थेट आला. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार. सहा धावांची फक्त गरज. सॉफ्ट हँड ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॉलला डबलला चान्स होती जरूर पण घेतली नाही. आणि इकडे आता सिंगल नेम नितेश स्ट्राईक ठेवतात. षटकार संपन्न 2 धावा बनलेल्या त्या 32 धावा 18 बॉल 5 धावांची गरज. नेक्स्ट टीम दोन्ही नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम नारिवली आणि आता गरज ह्या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ बाकी. 2 मॅचेस अशाच आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. संदर्भच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण बघितलं होतं टीम खोणी सील आणि आता एदुटणे बीडच्या अगेन्स्ट खेळत असताना निर्जे. 18 बॉल 5 धावांची गरज. पोल इथे जरूर करण्याचा प्रयत्न होता. लालचंद्र भंडारीचे कॅप्टन आहेत. राऊंड द विकेटने आलेत. पहिला डॉट आलाय. या मॅचमध्ये हवा तसा संघर्ष पाहायला मिळाला नाही. डॉमिनेट करणारी बॉलिंग झाली. पहिल्या सेशनमध्ये पॉवर प्लेमध्ये 10 धावा जरूर आल्या होत्या. सुरुवात तिकडेच धडाक्यात प्रदीपकडून आपण बघितली होती. 2 चौकार आले होते. त्यानंतर कोलॅप्स. विकेट एका मागोमाग पडत गेले. फुल लेंथ होता. पायावरती जरूर बॉल पॉईंटकडे चाललाय आणि केतनने थांबवले नितेशला. डॉट आला आणखी एक. 16 बॉलमध्ये अजूनही या मॅचमध्ये 5 धावांची गरज आहे. स्कायरा 11 जवान निर्जेला दुसऱ्यांदा बॉल लागतोय. अगोदर देखील तो पोटाला चोळत होता आणि आता पायाला. थंडी आहे
एदुटने मात्र एक काम चांगलं करते. होल टॉस उडवलाय बॉलला थेट मिड विकेट हवाई यात्रेसाठी विनिंग शॉट नितेशचा षटकार. अभिनंदन टीम स्काय 11 जर्नमान निळजे पहिला दणदणीत विजय मिळवलाय. आणि लगेचच आपण या मॅचचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊ. नारिवली टीम वेळ नाही मित्रांनो, लगेचच उतरा आपण. नारिवली आणि गौरीपाडा मॅचला लगेचच सुरुवात होईल. आणि आपण आशिष पाटील, प्रशांत कोळेगावचे प्रशांत, आपण मंचाशी संपर्क साधा.